नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अनंत कोलम. मागचा व्हिडिओ माझा होता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. आता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये अनेक सदनिका असतात, अनेक हाऊसिंग सोसायटी असतात. त्याच्यामध्ये एखाद्या सदनिकेचा मूल मालक म्हणजे ज्याच्या नावावर घर आहे, इमारतीमध्ये ज्याच्या नावावर घर आहे, ती जर व्यक्तीचं निधन झालं, तर ते त्यांच्या वारसामध्ये त्याची पत्नी, त्याच्या मागे मुलं असतात. त्यांच्या नावे होण्यासाठी अगदी कमिटी सक्सेशन सर्टिफिकेट आणायला म्हणजे वारस हक्क प्रमाणपत्र आणण्यासाठी अगदी हट्ट पकडते. पण बायलॉजच्या 35 बायलॉजच्या 35 नियमाप्रमाणे सुरुवातीला काही कंडिशन आहेत त्या सोसायटीने आपले तंतोतंत पालन करायला पाहिजे. त्यातली एक आहे की वर्तमानपत्रात जाहिरात देणं, त्या संदर्भाची माहिती देणं आणि शेवटची जी कंडिशन आहे ती सक्सेशन. पण अधिक सोसायटीना बायलॉजच माहीत नसतो, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट माहीत नसतो, त्याच्यामुळे या अडचणी येत असतात.